मिनिट सर. ही मॅच टाईट आहे. या मॅच नंतर तुम्ही जेवा. त्यांना सांगा या मॅच. मनोज दादा यांना विनंती करतो की त्यांनी सामनावीराची ट्रॉफी व हॉटेल ऑथेंटिक चायनीज प्रोप्रायटर निलेश नाईक यांच्याकडून मिळणारे कुपन हे हार्दिक यांना सुपूर्द करावं. 28 धावांची तडफदार खेळी खेळणारे हार्दिक यांना सामनावीराचा पुरस्कार देत आहेत ते मनोज दादा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. तसेच मी दोन्ही पंचांना विनंती करतो की त्यांनी तसेच शिवसेना कोफराडचे शाखा प्रमुख संतोष नाईक यांचं आगमन झालेलं आहे. जवळजवळ 12 तास आपला सामना झाल्यानंतर आज ते आलेले आहेत. लेट पण थेट आलेले आहेत. संतोष नाईक यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. द्वितीय फेरीचा हा तिसरा सामना होत आहे तो चेतक वाघोली वर्सेस VRCC नावाळे. हाय व्होल्टेज असा सामना. जमलेले 1,500 प्रेक्षक. सार्थक स्ट्राईकला आहेत ते सार्थक, नॉन स्ट्राईकला आहेत ते श्रेयस. 4 षटकांचा सामना, 4 ओव्हर. सामना सुरुवात. पहिला चेंडू पंचांनी तो वाईड घोषित केलेला आहे. प्लस 22. एक बाउन्सरची वॉर्निंगही देण्यात आलेली आहे. सक्त ताकीद दिलेली आहे. धावसंख्येत 1 प्लस वाईड अशी 2 धावसंख्या झालेली आहे ती 2. स्ट्राईकवर आले ते श्रेयस. बस का. अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाच्या जोडीला सचिन यांनाही काही समजलं नाही. सचिन यांच्या अंगाचा वेध घेऊन चेंडू निर्धाव जात आहे. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 2. जे पहिला व्हाईट प्लस 1 अवांतर धावा आलेली तीच. नंतरचे लगातार 3 चेंडू निर्धाव जात आहेत. चांगला फटका. धावसंख्येत 1 निभर. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडीबाद 3 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेले VRCC नावाळे.
फुलटच चेंडू सार्थकनी मारलेला चेंडू चालला सीमा रेषा पार षटकार 6 धावांसाठी आमचे भाऊजी आणि कमळा काका यांच्या स्वागतासाठी हा षटकार 6 धावेनी धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 धावा हा 12 माझा वेदांचा नंबर आहे दिलीप दादाचा पाठवू का पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 10 बिनगडी बाद 10 धावा यश यांनी चांगलं षटक हाताळलं परंतु एक चेंडू चुकीचा टाकला आणि त्याला शिक्षा चुकीला माफी नाही जेव्हापासून दगडी जाळा पिक्चर आल्यानंतर चुकीला माफी नाही हा डायलॉग झाल्यानंतर कोणी फुलटच चेंडू किंवा बॅटिकलचा चेंडू हा सोडत नाही सीधा सीमारेषा पार पाठवतात 10च्या सरासरीने पहिल्या षटकात धावगती राखण्यास यश मिळालेलं आहे ते VRCC नावाळी संघाला तर दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अमय चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते अनुभवी अमय यांच्या पहिल्याच चेंडूवर आकर्षक व दर्जेदार असा फटका मारलेला आहे तो सार्थक यांनी जी मागच्या मॅचची खेळी जी आहे ती खेळी त्यांनी पुन्हा चालू ठेवलेली आहे चांगला असा चेंडू सार्थक यांच्या पायाचा वेध घेत आहे चेंडू डॉट जात आहे जर सार्थक यांनी या षटकामध्ये अजून एक षटकार मारल्यास कोफराड शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख संतोष दादा नाईक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर चार चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 16 पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातार 4 चेंडू हे डॉट गेलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक केलेलं आहे ते अमय यांनी 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 16 सार्थक यांना बुंदा चेंडू टाकण्यात आला चेंडूवर 1 धाव धावसंख्येत 1 निभर धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट जो मारला तो लँड झाला सीमारेषा पार 6 धावा आल्या नंतर लगातार 4 चेंडू अमय यांनी उत्कृष्टरित्या हाताळले व ते निर्धाव चेंडू 4 टाकले 6व्या चेंडूवरती 4 ओव्हर 4 गोलंदाज फायटरमॅन अमय कमबॅक काय असते पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आणि ओव्हर मध्ये 7 धावा खर्ची केल्या
वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते लेफ्ट आर्म विराज गत वर्षीपासून उत्कृष्ट फॉर्म मध्ये आलेले विराज, गेल्या वर्षी ते वाघोली ब संघामधून खेळत होते, त्यांचं प्रमोशन यंदा वाघोली अ संघामध्ये झालेलं चेतक वाघोली संघात स्ट्राईकवर आहेत ते सार्थक. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाहीये, परफ्यूम डिलिव्हरी त्याच्या नाकाच्या बाजूला गेलेला आहे, चेंडू निर्धाव जात आहे, एक बाईटची रूपात एक धावसंख्येत भर. बोल ना. अरे वायफाय गेला. अतिशय उत्कृष्ट अशी सार्थक हे स्ट्राईकवर आलेले आहेत आणि श्रेयस यांना रनआउट करण्यात आलेला आहे. श्रेयस हे बाद होत आहेत. 2 चेंडू अखेरीस 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती एक गडी बाद 18. तिसऱ्या षट हर्ष वायफाय आलेला आहे. DNA चे आभार. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती एक गडी बाद 18. षटकातील चौथा चेंडू घेऊन विराज सार्थक यांना अतिशय चतुर असे गोलंदाज विराज, त्यांनी बघितलं की सार्थक हे खेळण्यासाठी 2 पावलं पुढे आल्यावर त्यांनी चेंडूचा टप्पा स्वतःच्या अंगावर खेचला व चेंडू सार्थक यांच्या तोंडाच्या वरून बाजूला घालवला. चेंडू निर्धाव जात आहे. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 18. 4 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत त्या विराज यांनी. पंचांनी चेंडू वाईट दिलेला आहे. हा चेंडू हवाई सफर चार चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली ती 19. चांगला असा फटका, चांगला असा चेंडू, परंतु पंचांनी तो वाईट दिलेला आहे. चेंडू पडल्यानंतर टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला आहे. जो लेफ्टीला नॅचरल स्विंग मिळतो तो स्विंग मिळाला नाही. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड. धावसंख्येत 1 भर. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 20. सार्थक यांचा फटका बघूया काय होते. मयूर यांनी अडवलेला आहे. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू अखेरीस 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 10. कौस्तुभ यांनी मारलेला फटका पाहूया ऋत्विक यांच्याकडे आणि ऋत्विक हे लेट झालेले आहेत. चेंडू ऋत्विक हे लेट झालेले आहेत चेंडूवरती आणि चेंडू त्यांच्या हातातून निसटलेला आहे. चेंडू धरतीला दान केलेला आहे ऋत्विक यांनी. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 3 षटका अखेरीस 1 गडी बाद 22 धावा. वाघोली संघाची फलंदाजीची खोली पाहता या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे. 42 धावा जर 40+ धावा झाल्या तर अतिशय तुल्यबळ असं आव्हान ते वाघोली संघासमोर राखू शकतात. तर वाघोली संघाकडून माझ्या मते यावर्षी पहिल्यांदाच षटक घेऊन येत आहेत ते प्रणव.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रणव. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत ते प्रणव. तीन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 22 धावा. अतिशय सुंदर असा चेंडू. चेंडू कौस्तुभ यांना काही कळालेलं नाही, तसाच तो चेंडू विकेट किपर सचिन यांनाही काही कळालेलं नाहीये. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 23 धाव. 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू सार्थक आणि प्रणव. अतिशय महत्वपूर्ण अशी रंगत. अतिशय उत्कृष्ट असा फटका सार्थक यांना रोखण्यात यश मिळालेलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये सार्थक यांनी हवाई सफर केल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर रमे यांचा षटकार मारल्यानंतर 8व्या चेंडूपासून नवाळे संघाला रोखण्यात वाघोली संघाला यश आलेलं आहे. यश यांनी चेंडूवरती गेले. चेंडू फ्लम्बलिंग झाला आणि थोडा यश यांना काही अंदाज आलेला नाही. चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. चौकार. तीन चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 28. 3 चेंडूत कमीत कमी 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे ते नवाळे संघाच्या दृष्टीने. शेवटचे 2 चेंडू बाकी. चौथ्या षटकातील 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 29 धावा. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू गुडलँड स्पॉट वरून चेंडू कानाच्या बाजूरून जात आहे. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतरही चेंडू कानाच्या बाजूरून काढण्यात यशस्वी ठरत आहेत ते प्रणव. चौथ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 29. सामन्याचा हा शेवटचा चेंडू. सार्थक यांना मारला पाहूया. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. ऋत्विक यांनी उडी मारली होती. चंपावती बिगाव संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे. चंपावती बिगाव संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती करतोय की त्यांनी टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. तसेच सचिन 11 कोफराड संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉस करण्यासाठी यावं. टॉस करायला
बिगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. मी सचिन 11 कोफराड संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. तसेच कोफराड संघाचे जुने खेळाडू अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज वैभव नाईक यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. छाप आलेला आहे. चंपावती बिगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर त्यांना मी विचारतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल बाजूला लागल्यानंतर प्रथम काय स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण. चंपावती बिगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपली पूर्ण टीम आपली पूर्ण टीम आलेली आहे. आणि माझ्या मते चंपावती बिगाव संघ जो गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय नावारूपाला व उत्कृष्ट असे खेळाडू त्यांच्या संघामध्ये निर्माण होत आहेत. आणि भविष्यामध्ये एक दादा संघ जो आपल्या समाजातून होणार आहे तो चंपावती बिगाव संघ. तर आज तुमची खेळाडू व कसे काय असणार रणनीती. रणनीती काय नाही, सिच्युएशनला खेळायचं. तरी एकंदरीत कोफराड संघाला प्रथम तुम्ही फलंदाजी दिल्या तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार. एक 35-40. धन्यवाद. चंपावती बिगाव नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मी कोफराड संघाच्या कर्णधार साहिल यांना विचारतो की नाणेफेकीचा कौल तुमच्या जरी विरोधात गेलेला असला, जर तुम्ही जिंकले असते तर प्रथम काय स्वीकारलं असतं. आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करावी लागत आहे. तर एकंदरीत बिगाव संघाची गोलंदाजी पाहता किती धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असणार. 60 ते 70. धन्यवाद दोन्ही संघाला व सामन्यासाठी शुभेच्छा. चंपावती बिगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा नाही आहे आलेल ना. धन्यवाद डीजे. नवीन बॉल द्या. मी चंदू दादा वजे कोरोटी यांना नम्र विनंती करतो की पुन्हा वायफायचं कनेक्शन गेलेलं आहे तर एकदा संपर्क करावा. चंदू दादा वजे वायफायचं कनेक्शन गेलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू यॉर्करलेने हाताळला होता तो सार्थक यांनी. चेंडू एक धावेने श्री गणेशा करत आहे ते चेतक वाघोली संघ. धावसंख्येत 1 नि भर. विजयासाठी 36 धावाचं लक्ष्य. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे सार्थक. स्ट्राईकवर आहे ते प्रणव यांना. अतिशय रंगतदार असं द्वंद्व होणार आहे ते दोघांमध्ये. प्रणव वर्सेस सार्थक.
मस्त अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, यॉर्कर लेन. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टीला मान आहे, एक तर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरा यॉर्कर. त्यातला हा यॉर्कर लाईन चेंडू, हाताळलेला चेंडू निर्धाव जात आहे. प्रणव यांनी त्यालाही सन्मान दिलेला आहे. चेंडू चौकार. वाघोली संघाकडून आज या सामन्यात पहिलाच मोठा फटका. 3 चेंडू अखेरीस धावा झालेल्या आहेत त्या 5. अतिशय सुंदर असा फटका चेंडू चाललाय. चेंडू अतिशय अडवलेला आहे तो. तन्मय यांनी 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती. बिनगडी बाद 6 धावा. विजयासाठी 24 चेंडू 36 धावांचं लक्ष्य आहे ते चेतक वाघोली संघाला. गत स्पर्धेतील विजयी संघ चेतक वाघोली व उपविजयी संघ नवाळा. तन्मय यांच्या फटका जेव्हा लागला तेव्हा एक स्वीट साऊंड आला. चेंडू चालला सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. स्कोर झालेला आहे तो 12. 5 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 12. पुन्हा फटका मारला पाहूया. आणि तिथे क्षेत्ररक्षक हे पडलेले आहेत. जर ते पडले नसते तर त्यांच्या हातामध्ये हा झेल असला असता आणि त्या झेलचं रूपांतर चौकारात झालेलं आहे. 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 16. पहिल्याच षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 36 धावांचं लक्ष्याचा पाठलाग घेऊन उतरलेला चेतक वाघोली संघ. आता 3 षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे ती वाघोली संघाला. संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते भुराज. गेल्या 2 वर्षामध्ये उदयनमुख खेळाडू असा भुराज. चांगला ऍक्शन, चांगली लेन व लाईन. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू जरी वाईट असला तरी इथे जमलेल्या प्रेक्षकांकडून त्यांच्या चेंडूवरती टाळ्यांचा दाद मिळालेली आहे ती भुराज यांना. वाईटच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटका अखेरीस 17. जवळजवळ 17 पावलांचा रनअप. त्यानंतर जम्प, हायम अशी ऍक्शन. भुराज हे दबावाखाली आहेत कारण छोट्या लक्ष्याचा बचाव करताना प्रचंड असा दबाव असतो. तो दबाव हाताळणं गरजेचं आहे. वाईटच्या स्वरूपात अजून एक वाईट +1. एकही चेंडू न टाकता या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. अतिशय चोरटी धाव काढलेली आहे. 1 धावेचं रूपांतर 2 धावेत आणि 2 धावेचं रूपांतर हे 3 धावेत झालेलं आहे. जिथे 1 धावा होती तिथे 3 धावा मिळालेल्या आहेत त्या चेतक वाघोली संघाला. प्रणव हे आउट झालेले आहेत.
धन्यवाद डीजे. आणि आता प्रणवची जागा घेण्यासाठी आलेले आहेत जवळजवळ 6 फूट 5 इंचाचे तुषार. वाघोली संघाकडून गेली 12 ते 15 वर्ष आक्रमक असा खेळ केलेले तुषार. जी लोकप्रियता बघा, जसा चेन्नई संघाकडून MS धोनी हा फक्त खेळ ग्राउंडवर उतरतात तेव्हा टाळ्याचा कडकडाट होतो, तसा कडकडाट तुषारच्या सिंगल रनवर झालेला आहे तो वाघोली संघाच्या पाठीराख्यांकडून. तन्मय अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते भुराज. तन्मय आउट झालेले आहेत. सलामीची जोडी गारद झालेली आहे. तन्मय यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते मयूर. अतिशय चांगला असा चेंडू, परंतु लाईन भरकटलेली. चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या पोचलेली आहे ती 24 वर. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. भुराज यांनी अवांतर धावा सोडला तर अतिशय उत्कृष्ट असा स्पेल हाताळलेला आहे. हॅलो, एक मिनिट. मयूर यांचा चांगला फटका. चेंडू कव्हरला 4. या चौकारांनी धावसंख्या पोहोचलेली आहे ती 2 षटका अखेरीज 28 धावा. धावसंख्या 2 षटका अखेरीज 28. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो स्वयं. अंडर 19चे खेळाडू स्वयं. माझ्या मते त्यांचा पहिलंच षटक असेल. तुषार यांना हा लॉलीपॉप चेंडू. चेंडू तुषार यांनी काढलेला आहे तो वडाच्या झाडावर 6 धावासाठी हा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 34. अतिशय चांगलं विकेट किपिंग केलेली आहे ती सार्थक यांनी. दुसरा चेंडू निर्धाव. अखेर तुषार यांना सूर गवसलेला आहे.
धावसंख्या झालेली आहे ती 35 इक्वल झालेला आहे. विजयासाठी आता 1 धावांची आवश्यकता, औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. आणि मयूर यांनी मारलेला षटकार, दोन्ही स्टाईल मध्ये सामना फिनिश. सामना जिंकलेला आहे तो चेतक वाघोली संघाने. स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये दाखल होणार हा तिसरा संघ. पहिला कोरोटी, दुसरा कोरोटी बोळिंज आणि चेतक वाघोली 3 झालेले. आता दुसऱ्या सामन्यातील अखेरचा जो सामना बाकी आहे, बिगाव वर्सेस कोफराड, यातून चौथा संघ येणार आहे. 5 मिनिटांमध्ये सामना सुरू होणार आहे. बिगाव संघाला विनंती करतो की इथे कॉलिंग झाल्यावरच तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावावं. एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर सामना सुरू होणार आहे. नाही टाकली तन्मयनी. विराज 2 रन ना. विकेट आहे काही, विकेट एक पण नाही. रन किती काढले? विराज 3च रन दिलेत ना. त्यांनी 7 रन दिले. धन्यवाद डीजे. सामनावीराचा पुरस्कार जात आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ते विराज यांना. कारण सध्याचं क्रिकेट बघता फक्त हाणामारीचं क्रिकेट खेळलं जाते, त्याच्यामध्ये षटकार होतात. परंतु या क्रिकेटमध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी हाताळलेली आहे ते विराज यांना. नॉर्मल आम्ही 4 शब्द सांगितल्याशिवाय सोडतच नाही. तुम्ही अजून 2 शब्द सांगितले, त्यामुळे 6 शब्द होणार. विराज यांना सामनावीराचा पुरस्कार जात आहे. मी शिवसेनेचे शाखा प्रमुख कोफराड संतोष दादा नाईक यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच यश यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. सामनावीराची ट्रॉफी व हॉटेल हॉट अँड थिक यांचे डिस्काउंट कुपर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली व ज्यांनी नवाळे संघाला रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली ते विराज यांना सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. ते कोफराड शिवसेना शाखा प्रमुख संतोष नाईक. तसेच विराज यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द त्यांनी 6 शब्द सांगितले, 2 शब्द बोलल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही आहेत. गेल्या वर्षी वाघेश्वरी वाघोली संघाकडून खेळताना रोहित नाईक यांच्या कर्णधाराखाली तुम्ही आगमन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही गोलंदाजी टाकली. ती गोलंदाजीची जी धार तुमची चढलेली आहे ती यावर्षी अतिशय धारदार अशी गोलंदाजी तुम्ही टाकत आहेत. मग ती सीझन असो, हार्ड टेनिस असो किंवा अंडरम असो, तर तुमच्या या एकंदरीत